ॲक्च्युली पत्रिका जर चांगली असेल तर घराचा प्रॉब्लेम नसतोच कधी. कारण पत्रिकेमध्ये मंगळाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, कारण वास्तूचा कारक हा मंगळ असतो. तर मंगळ जेवढा चांगला असेल तेवढं तुमचं घर चांगलं असणार. पहिल्यांदा चंद्रावरूनच पत्रिका पाहायचे, पण नंतर कळलं की लग्न जास्त सूक्ष्म आहे, ज्याच्यावर आपल्या शरीराचा आढावा घेतला जातो किंवा आपल्या लाईफमध्ये काय घडेल काय घडणार नाही. त्याच्यामध्ये जन्म लग्न नक्षत्र स्वामी पण खूप मोठा असतो. जसं लग्नेशाला महत्त्व आहे तेवढंच त्याला पण महत्त्व आहे की जे लग्न नक्षत्र असेल त्याच्यावर तुमच्या व्याधी कळतात की तुम्हाला पुढे जाऊन काय आजार होणार आहेत किंवा काय होणार आहे. पत्रिका बघावीच लागणार, कारण प्रत्येक ग्रहाला महत्त्व दिलेलं आहे. जसं चंद्र आणि बुध जे आहे ते आपलं बालतत्वाचे कारकत्व आहे त्यांना, की बाल्यावस्थेत आपण कसे असतो तर कल्पना विश्व असतं आपलं, जादू परी वगैरे खजिना वगैरे हे सगळे आपण 10 ते 12 वर्षापर्यंत विचार करतो. त्यानंतर कुमारवय प्रत्येक मंगळ आणि शुक्राला दिलेलं आहे. त्यामध्ये तुमच्या भावना ज्या आहेत लैंगिक म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या फिलिंग्स आहेत त्या विकसित व्हायला सुरुवात होतात. त्या पत्रिकेमधलं शुक्र किंवा मंगळ कसं असेल त्या वयाप्रमाणे तुमच्या त्या ॲक्टिवेट व्हायला लागेल. जसं आपण जर शिक्षणासाठी बघितलं तर 4थं स्थान खूप महत्त्वाचं बघितलेलं आहे. मग चतुर्थेश हा खूप मॅटर करतो की तो कुठे आणि कोणत्या स्थितीमध्ये. कधी कधी पाहता की प्रायमरी एज्युकेशन लहान मुलांचं खूप चांगलं असतं, पण सेकंडरी नंतर ते स्लो व्हायला लागतं, कारण त्यांचा सेकंडरीचा जो स्वामी असतो तो स्लो झालेला असतो. त्याला तेवढं महत्त्व नसतं किंवा तेव्हा तेवढं शुभत्व प्राप्त झालेलं नसतं. तर पत्रिका ॲक्टिवेट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शनी हा एक एक घर एक एक स्थान आणि त्या स्थानाचा जो कोणी अधिपती असेल त्याला ॲक्टिवेट करत जातो. तर आता जे जसं म्हणालं की डिप्रेशनमध्ये लोक जायला लागलेले आहेत, त्याचं कारण झालं की ताण खूप वाढला. पूर्वी काय होतं की घरामध्ये प्रार्थना करणं, उदबत्ती लावणं वगैरे सगळं 7 वाजता सगळे घरात जास्तीत जास्त 7:30पर्यंत घरी पोचायचे. आता नाईट शिफ्ट चालू झाली, कोणामध्ये काय नसतं, कधी उठतात 12 वाजता 1 वाजता 2 वाजता मुलं उठतात. म्हणजे आताची तरुण पिढी तर त्यांच्यामधला संस्कार हा विषयच संपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर पॉडकास्टची सुरुवात पाहताच तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा जो पॉडकास्ट आहे तो ॲस्ट्रॉलॉजीवरती आहे. आपल्यासोबत आहेत निलेश दादा गंगावणे आणि त्यांना 20 वर्षांचा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक्सपिरियन्स आहे. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तर सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. माझं नाव निलेश पंढरीनाथ गंगावणे आणि गेली 20 वर्ष मी हे काम करतो आहे. अजूनपर्यंत मी कधी मीडियामध्ये किंवा कार्ड छापणं वगैरे असं कधीच काय केलं नव्हतं. संगीता पाटील म्हणून माझ्या एक मॅडम आहेत ज्यांचा संपर्क आला निमकोरली बाबांच्या धामाबद्दल, आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही करून का नाही बघत, लोकांना तुमची गरज आहे. आणि मग मी ठरवलं की आपण लोकांसमोर येऊया. तोपर्यंत असं काहीच नव्हतं की लोकांसमोर यायचं. ओके, मला विचारायचं ही जर्नी स्टार्ट कशी झाली ॲस्ट्रॉलॉजीची? असं तर काय मला आवड नव्हती त्याची. असंच मी एका ठिकाणी पार्कमध्ये बसलो आणि तिथे पेपरमध्ये बघितलं मी की ज्योतिष शिकून बघा, आणि मनामध्ये आलं चला आपण सगळ्यांकडे जातो, कोण उत्तर देत नाही आपल्याला, आपण आपली उत्तरं शोधूया. आणि तिथून हा प्रवास चालू झाला. तर माझ्या ज्या पहिल्या शिक्षिका होत्या त्या उषा भालिंगे होत्या. त्यांनी फार छान शिकवलं आणि त्यांनी जी अक्षर ओळख करून दिली आपण म्हणतो ज्याला, ती त्यांनी एवढी सुंदर करून दिली की पुढे ग्रीप घेणं खूप सोपं होत गेलं. आणि आता जसं लोक म्हणतात की लग्नपत्रिका नाहीतर मग जन्मपत्रिकेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात ऑलरेडी, त्याच्या अनुसार आपली लाईफ चालू असते. तर हे खरं आहे का? हे खरं आहे. कारण कसं आहे की प्रत्येक पत्रिकेला 4 त्रिकोण दिलेले आहेत. एक कर्मत्रिकोण, एक धर्मत्रिकोण, एक मोक्ष त्रिकोण आहे आणि अर्थत्रिकोण आहे. तर यामध्ये कसं आहे की तुम्ही स्वतः तुमचं शिक्षण, तुमचं भाग्य, तुमचं अर्थकारण म्हणजे तुम्ही नोकरी कराल, पैसे कमवाल, काय कराल ते, त्यानंतर तुमचा पार्टनर आहे, तुम्ही करणारं काम, तुम्हाला मिळणारे लाभ, जशी संतती पण आहे तुमची, तो पण तुमचा लाभच आहे एक प्रकारचा. आणि शेवटचं आहे की मोक्ष, जेव्हा तुम्ही ईश्वराला शरण जाता आणि त्याचंच नामस्मरण करायला सुरुवात करता, त्याच्या पलीकडे तुम्हाला काय वाटत नाही. पण ही जेव्हा स्थानं ॲक्टिवेट होतील तेव्हाच त्या गोष्टी घडतात, नाहीतर असं जाणून बुजून कोणीच काय करू शकत नाही. अच्छा, तर लग्न कुंडली ही नेमकी काय असते? एका दिवसामध्ये 12 राशी उदित होतात म्हणजे उगवतात आणि मावळतात. आणि ज्याच्यावरून आपलं नाव ठेवलं जातं ती 2.25 दिवसाची राशी असते. त्याच्यामध्ये 2 नक्षत्र पूर्ण येतात आणि एक चरण येतो एका नक्षत्राचा. पण लग्न हे 2 तासाचं असतं. कोणतं लग्न 2 तासाचं असतं? फक्त वृषभ लग्न 2 तासाचं आहे, 1 तास 20 मिनटं, बाकी 50 मिनटं 55 मिनटं अशा प्रकारे त्याला आपण ऱ्हस्व किंवा दीर्घ लग्न म्हणतो. ठीक आहे, ते पण खूप मॅटर करतं लाईफमध्ये. जेव्हा कुठली मोठी गोष्ट घडते तेव्हा दीर्घ ज्या स्वरूपाच्या राशी असतात त्याच त्या गोष्टी घडवून आणतात. हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. ठीक आहे, तर त्या 12 राशीपैकी 5:30 वाजता जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा जी पहिली राशी असेल त्याला आपण लग्न राशी असं म्हणतो. मग ते टप्प्याटप्प्याने एक एक येत जाते. मग त्या 2 तासाच्या स्लॉटनंतर जी येईल, ज्या स्लॉटवर आपला जन्म झाला आहे त्याला आपण लग्न राशी म्हणतो किंवा लग्न कुंडली म्हणतो. समजा आज शुक्रवार आहे, ठीक आहे, तर सकाळी जर समजा आपण सिंह लग्न चालू होतं 5:30 वाजता,
तर त्याच्यानंतर 2 तासाने म्हणजे 7:30 नंतर येणार कन्या लग्न. तर तो 7:30 ते 9:30चा जो टाईम आहे तो कन्या राशीचा टाईम असणार. मग ती तुमची लग्नकुंडली झाली कन्या राशीची. ओके. 2 तासाचं लग्न असतं आणि राशी जी असते ती 2.25 दिवसाची असते, ज्याच्यावर आपण नाव ठेवतो. पण लग्न सूक्ष्म झालं. पहिल्यांदा चंद्रावरूनच पत्रिका पाहायचे, पण नंतर कळलं की लग्न जास्त सूक्ष्म आहे, ज्याच्यावर आपल्या शरीराचा आढावा घेतला जातो किंवा आपल्या लाईफमध्ये काय घडेल काय घडणार नाही. त्याच्यामध्ये जन्मलग्न नक्षत्र स्वामी पण खूप मोठा असतो. जसं लग्नेशाला महत्त्व आहे तेवढंच त्याला पण महत्त्व आहे. की जे लग्न नक्षत्र असेल त्याच्यावर तुमच्या व्याधी कळतात की तुम्हाला पुढे जाऊन काय आजार होणार आहेत किंवा काय होणार आहे. अच्छा, म्हणजे आपले आजार वगैरे पण हे तिथे माहिती नक्षत्रावरून आपल्याला कळतात. अच्छा. लग्न हा पहिला भाव आहे. प्रथम भावाला आपण लग्न म्हणतो. नंतर द्वितीय भाव आहे त्याला आपण धनस्थान म्हणतो. तृतीय भावाला आपण कर्मस्थान म्हणतो. असं प्रत्येकाची एक एक टप्प्याने नावं दिलेली आहेत. की चौथा भाव आहे त्याला आपण सुखभाव असं त्याचं, पण त्याला एवढं काय महत्त्व नाही आहे कारण ते कुठे कुठे फिरतात. म्हणजे हे एकदम नॉर्मल झालं बेसिकवाल्यांसाठी, त्याला एवढं महत्त्व नाही, त्याने काय ठरत नाही. ह्या सर्व गोष्टी पत्रिका बघितल्यानंतर माहिती पडतात, पण पत्रिका ही बघावी लागतेच का, हे इम्पॉर्टंट आहे का? पत्रिका बघावीच लागणार कारण प्रत्येक ग्रहाला महत्त्व दिलेलं आहे. जसं चंद्र आणि बुध जे आहे ते आपलं बालतत्वाचे कारकत्व आहे त्यांना, की बाल्यावस्थेत आपण कसे असतो तर कल्पना विश्व असतं आपलं, जादू परी वगैरे खजिना वगैरे हे सगळे आपण 10 ते 12 वर्षापर्यंत विचार करतो. त्यानंतर कुमारवय प्रत्येक मंगळ आणि शुक्राला दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या भावना ज्या आहेत लैंगिक म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या फिलिंग्स आहेत त्या विकसित व्हायला सुरुवात होतात. त्या पत्रिकेमधलं शुक्र किंवा मंगळ कसं असेल त्या वयाप्रमाणे तुमच्या त्या ॲक्टिवेट व्हायला लागेल. तर मुख्य मुद्दा असा आहे की पत्रिका ॲक्टिवेट कशी होते. ठीक आहे, पत्रिका ॲक्टिवेट व्हायचं एक कारण असतं की आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्या पत्रिकेत सगळे ग्रह जिथे बसलेले असतात तिथेच कुठेतरी शनी बसलेला असतो. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की शनी आणि लग्नेश यांच्यामधलं अंतर किती आहे. ठीक आहे, जर कधी कधी काय होतं की समजा कोणाचं मेष लग्न असेल आणि वृषभ राशीमध्येच त्याचा शनी बसला असेल आणि मंगळ जवळपास असेल, समजा मीन राशीमध्ये असेल तर 2 राशींचं अंतर उरतं त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त लांब नाही आहे. मग जेवढा लवकर ॲक्टिवेट शनी करणं लग्नेशाला तेवढ्या घटना त्याच्या लाईफमध्ये लवकर घडायला सुरुवात होतात. जसं आपण जर शिक्षणासाठी बघितलं तर 4थं स्थान खूप महत्त्वाचं बघितलेलं आहे. मग चतुर्थेश हा खूप मॅटर करतो की तो कुठे आणि कोणत्या स्थितीमध्ये. जेवढ्या शुभस्थितीत असणार तुम्ही कधी कधी पाहता की प्रायमरी एज्युकेशन लहान मुलांचं खूप चांगलं असतं पण सेकंडरी नंतर ते स्लो व्हायला लागतं कारण त्यांचा सेकंडरीचा जो स्वामी असतो तो स्लो झालेला असतो. त्याला तेवढं महत्त्व नसतं किंवा तेव्हा तेवढं शुभत्व प्राप्त झालेलं नसतं. तर पत्रिका ॲक्टिवेट होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि शनी हा एक घर एक स्थान आणि त्या स्थानाचा जो कोणी अधिपती असेल त्याला ॲक्टिवेट करत जातो. जसं जेव्हा शनी मंगळाचा आणि सूर्याचा संबंध येतो तेव्हाच मुलींना पिरियड येतो. हे खूप म्हणजे कोणी याच्याबद्दल बोलत नाही पण हे असंच आहे. तसंच वयामध्ये मुलगा येणं हे पण शनी सूर्य आणि मंगळ यांचा जेव्हा एकमेकांशी परस्पर शुभयोग होतो तेव्हाच मुलं वयात येतात, त्यांना कळायला लागतं की आपण काय करणार आहे किंवा काय नाही करणार. अच्छा, म्हणजे ॲक्टिवेट होणं पत्रिका ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा शनी गुरुला ॲक्टिवेट करतो, शनी जर गुरु जर चांगल्या परिस्थितीमध्ये असेल तर मग त्या मुलाचं एज्युकेशन जे असतं ते इतरांपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. तर त्याच्यामध्ये कर्क राशीचा गुरु, त्याच्यानंतर धनुराशीचा गुरु, मीन राशीचा गुरु ह्या विद्या राशी आहेत. ह्याच्यामध्ये असलेला गुरु कधीही चांगलंच फळ देतो की या लोकांना मार्क्स चांगलेच मिळतात. आता कधी कधी काय होतं की धनुराशीमध्ये लग्नेश जातो, ठीक आहे, कधी मीन राशीमध्ये लग्नेश जातो किंवा कर्क राशीमध्ये लग्नेश जातो, तर तो त्या राशीची जी तत्व आहेत ती ॲडप्ट करतो. अच्छा, तेवढ्या वेळासाठी ॲडप्ट करतो. त्यामुळे गुरुचे जे गुण असतात ते ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये पण दिसायला लागतात. हे ॲक्टिव्हेशन पण शनीमुळेच होतं. अच्छा, आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रायमरीमध्ये कुठला मुलगा हुशार असतो, सेकंड मध्ये स्लो होतो. मग लग्नपत्रिका जेव्हा तुम्ही पाहता एकाची आणि जेव्हा तुम्हाला असे सिम्पटम्स दिसतात त्याच्यामध्ये की स्लो होतंय एज्युकेशन त्याचं, तर त्याच्यानंतर तुम्ही असे काही सल्ले देता का ज्याच्याने त्यांचा हो, म्हणजे जो कोणी ग्रह असेल आपल्याला त्याला फास्ट करायला लागतो. मग त्याचं मंत्र पठण आहे, ते जरी केलं त्या बाळाने तरी पण तो चांगला स्कोर करू शकतो. मग प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे मंत्र जसे ग्रहांचे मंत्र तेच वापरले जातात. त्याच्यापेक्षा ॲडिशनल मी दुसरा काय करायला जात नाही की त्यांना तेच सांगतो की हा ग्रह वीक आहे तर याचा मंत्र करायला लावा, तो सुधारित करतो आणि त्याच्या शिक्षणामध्ये त्याला फरक पण पडायला लागतो. ओके, आणि लग्नानंतर आता जसं एकेकांचं होतं की लग्नानंतर प्रॉब्लेम स्टार्ट होतात. आता त्याला कसं आहे की 7वं स्थान त्याला खूप महत्त्वाचं आहे की 7वं स्थान कोणत्या स्थितीमध्ये आहे. जर 7वं स्थान खराब असेल किंवा 7व्या स्थानाचा स्वामी खराब असेल तर मग लग्नानंतर त्या नवरा बायकोचं न पटणं वगैरे असं काय काय तिथून चालू होतं.
जसं ज्यावेळेस मुहूर्त बघतात आणि लग्न होतं त्यावेळेस हे सगळे ग्रह म्हणजे 7व्या स्थानात स्वामी पण शनीच्या शुभयोगामध्येच पाहिजे, परस्परांच्या शुभयोगामध्ये पाहिजे. तर त्यानंतर येणारी हार्मनी ही खूप वेगळी असते. आणि जर कधी कधी काय होतं की गुरुजी मुहूर्त काढून देतात आणि लग्न होऊन जातं, पण त्या ग्रहांचा परस्परांशी मेळ नसतो, त्यामुळे त्या लोकांचं कधीच जमत नाही किंवा कधी पटत नाही. त्याच्यानंतर लग्न करताना नेहमी विचार करावा की गुरुचं 7व्या स्थानाशी आणि 5व्या स्थानाशी संबंध कसा आहे. जर तो चांगला असेल तर बाळ वगैरे फटाफट व्हायला सुरुवात होती, नाहीतर मग त्यांना त्याच्यासाठी पण विलंब होतो, वाट बघायला लागते. कारण जेव्हा शनी गुरुला ॲक्टिवेट करणार तेव्हाच बाळाचे चान्स चालू होतात. आणि ते तुम्ही एक प्रश्न विचारला होता, लग्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम कसं स्टार्ट करतात? आता तो जातकाचा प्रश्न काय असेल त्याच्यावरती खूप मॅटर करतं. जेव्हा कोणी जातक येतो तेव्हा कोणती ना कोणती समस्या घेऊन येत होतो. जसं त्याचं शिक्षणाचं असतं, कधी कधी नोकरीचं असतं, कधी लग्नाचं असतं, कधी आईवडिलांचा प्रश्न असतो की आईवडील सतत आजारी का पडतात. तर त्यावेळेस 4थं स्थान आणि 10वं स्थान जर खराब झालेलं असेल पर्टिक्युलर टाईमनंतर याच्यामध्ये महादशा काम करतात की सगळी स्थानं आपली कधीच एकत्र ॲक्टिव्ह नसतात. 12च्या 12 स्थानं कधीच ॲक्टिव्ह नसतात. जसं केपीच्या नियमाप्रमाणे जेव्हा महादशा कोणत्या ग्रहाची लागते तेव्हा तो ज्या नक्षत्रामध्ये असेल तो मीडिया म्हणून काम करतो. मग त्याची स्थानं, त्यानंतर ज्याची महादशा आहे त्याची स्थानं आणि त्याच्याबरोबर जो कोणी असेल त्याची स्थानं, अशी ती टप्प्याटप्प्याने ॲक्टिव्ह होतात. मग कधी 3 होतात, कधी 4 होतात, कधी 5 होतात, कधी 10 होतात, कधी 12ही होऊ शकतं. जेव्हा 12 होतात तेव्हा पूर्ण पत्रिका काम करते. मग चांगली वाईट स्थानं दोन्ही पण काम करायला लागतं. त्यामुळे जातकाला मिळणारं फळ हे संमिश्र असतं. जेवढं चांगलं मिळणार तेवढंच वाईट मिळणार, हे त्याच्या कर्माप्रमाणे ठरतं. आता इंटरनेट वगैरे इतके लोक पाहत आहेत, यूट्यूब वगैरेवर भरपूर अशी इन्फॉर्मेशन मिळते, पण लोकांचे ना प्रश्न असतात की हे सायंटिफिक वेनी कसं वर्क करतं ज्योतिष. जसे ग्रह आहेत त्यांचे योग आहेत की आपण नेहमी आता सगळेच बोलतात की डिग्री काय डिग्री काय. पहिल्यांदा कोण बोलत नव्हतं डिग्रीबद्दल, आजकाल डिग्रीबद्दल बोलतात. तर एक राशी 30 डिग्रीची असते, त्याच्यामध्ये असलेला ग्रह पण 1 ते 30 डिग्रीच्या मध्येच असतो. ठीक आहे, हा एक शास्त्रीय अँगल तयार होतो, एक कोण तयार होतो जो एका ग्रहाबरोबर दुसरा ग्रह निर्माण करतो किंवा एका राशीपासून दुसऱ्या राशीबरोबर निर्माण केला जातो. त्याप्रमाणे कळतं, जसं आपल्याला पहिल्यापासून शिकवलेलंच आहे की काटकोन कधी पण शुभच आहे. ठीक आहे, कारण त्याला एक आधार आहे. तर जेव्हा काटकोन असेल तर म्हणजे कसं की 120 डिग्री किंवा 90 डिग्री हा जर असेल तर त्याला खूप शुभ मानलं गेलेलं आहे की त्याप्रमाणे तो फळ चांगलं त्याला सुरुवात करणं. तर जेव्हा आपण पत्रिका बघतो तेव्हा ग्रहांची योग कसे आहेत त्याला विविध नावं दिली आहेत. मी डिग्रीमधून चाललो आहे, ठीक आहे, तर त्यांना ते नावं दिलेली आहेत. जसं एक राशांतर योग असेल, युती असेल किंवा केंद्र योग आहे, षडाष्टक योग आहे, तर ते शुभ अशुभ योग ऑलरेडी आचार्यांनी ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना ती फळं मिळत असतात. अच्छा दादा, तुम्ही 2 एक्झाम्पल असे कोणते सांगाल लग्नाबद्दल, जेव्हा तुमच्याकडे कोणी पत्रिका बघायला आलं आणि ते पत्रिका पाहिल्यानंतर तुमच्या सल्ल्याने समोरच्याच्या म्हणजे जीवनामध्ये बदल घडला? हां, जसं मी मगाशी सांगितलं की 7वं स्थान प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये खूप महत्त्वाचं असतं. ते किती शुभ आहे किती अशुभ आहे, त्याच्यानंतर त्याचा स्वामी येतो किती शुभ आहे किती अशुभ आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. परत 7व्या स्थानाच्या स्वामीचा लग्नेशाशी कसा संबंध आहे. जर केंद्रयोग असेल तर दोघांमध्ये संघर्ष असणार, षडाष्टक असेल तर भांडणं करणार ते लोक. पण जर एक राशांतर योग असेल म्हणजे एका मागोमाग एक असतील किंवा एकत्र असतील तर त्याची फळं खूप चांगली मिळतात. त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं, ते एकमेकांना समजून घेतात, भांडणापर्यंत जात नाही. त्यानंतर मग लग्नाच्या पत्रिकेबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मंगळ खूप मॅटर करतो की दोन्ही पत्रिकेमध्ये, मुलीच्या पत्रिकेमध्ये पण आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये पण. तर मंगळ हा नेहमी शुभच पाहिजे. मंगळ शुभ नसेल तरीसुद्धा त्रास होतच होतो. मग मंगळाचा उपाय करायचा, जसं मंगळाची शांती वगैरे केल्यानंतर 50% तरी फरक पडतो आणि सुरळीत होऊ शकतं. तर दादा, आता आपण बरेच सेलिब्रिटीजचे लग्न वगैरे पाहतो तर डिवोर्स वगैरेपर्यंत जातात. नॉर्मल लाईफमध्ये पण हे चालूच आहे बऱ्याच लोकांचं. हे काय कारण असू शकतं? ॲक्च्युली सेलिब्रिटी लोकांबद्दल जर तुम्ही बोलत तर त्यांचा शुक्र खूप मॅटर करतो. ठीक आहे, शुक्र शुभ अशुभ असतो. जर शुक्र चांगला असेल, पॉवरफुल शुक्र असणं वेगळी गोष्ट आहे आणि शुभ अशुभ असणं वेगळी गोष्ट आहे. कधी कधी पॉवरफुल असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळतात जेव्हा आपण भौतिक गोष्टी म्हणतो. हां, पण जर तो लग्नाच्यासाठी चांगला नसेल, शुक्र हा पहिला लग्नासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे की शुक्र म्हणजे विवाह हे पहिलं, त्याच्यानंतर मग बाकी सगळं लक्झरी वगैरे सगळं सेलिब्रिटी वगैरे सगळं आलं. तर शुक्र जर सप्तम भावाच्या हिशोबाने खराब असेल तर लग्न टिकतच नाही. ठीक आहे, पण त्यांना बाकी सगळी गोष्टी मिळतात. त्यांना स्वतःचं लाईफ नसतं किंवा स्वतःची फॅमिली नसते, हे फार जास्त बघितलेलं आहे. मग शुक्र शांती केली तर बऱ्याच वेळा होतं, पण सांगू शकत नाही कारण त्याला पथ्य आहेत. मग पथ्य कोणी पाळतं कोणी नाही पाळत. पण हे पत्रिका ते लोक पण बघतच असतील. हां, पण फेम आणि नेम असा प्रकार आहे ना की तिथे सगळं शून्य होऊन जातं. की तिथे पहिले ती नशा असते ना लोकांची. एक सेलिब्रिटीवरनं सोपं नाही आहे, त्याला तेवढा नजरा पण लागणार, तेवढी स्तुती पण होणार, दोन्ही पण गोष्टी. त्याच्याने पत्रिका खराब होऊ शकते. फरक पडतो. पत्रिका खराब म्हणजे आता मी पत्रिका तुम्हाला दाखवली आणि पत्रिका तुम्ही सगळी मला समजून सांगितली,
पण उद्या जर समजा त्याला नजर लागली नाही तर काही झालं तर ते मला कसं कळणार? मला परत यावं लागणार की म्हणजे असं काय सिम्पटम्स असणार जे जाणवणार मला? त्याला पहिलं तर त्याचं चैतन्य सगळं नाहीसं व्हायला लागतं, त्याला गिडीनेस यायला लागतो, आळशी व्हायला लागतो. कोणी पण जातं, कोणाबरोबर पण हे घडतं की जर तुमची वाईट वेळ असेल तर तुम्ही पहिले तर आळशी होता सगळ्यात आधी. काही न करण्याचा म्हणजे काही न करण्याची इच्छा व्हायला लागते. उत्साह पूर्णपणे संपून जातो, सारखी झोप येते, मरगळल्यासारखं वाटतं. कोणत्याही गोष्टीमध्ये काय करायला लागतं तर अपयश होतं किंवा तुम्हाला 4 चकरा मारायला लागतात एखाद्या गोष्टीसाठी. जे एका झटक्यात होतं काय काय लोकांचं, तर ते नंतर 4-4, 5-5 चकरा मारून पण होत नाही. तुम्हाला सारखा राग यायला लागतो, तुम्ही चिडचिड करायला लागता, प्रत्येकावरती खेकसायला लागतं. हे सगळे सिम्पटम्स आहेत. तुम्ही स्वतः पण जर विचार केला तर कळतं की आपली वेळ खराब आहे, तर तिथेच थांबावं आणि पहिलं काम करावं तर नम्रपणा घ्यायला सुरुवात करावी. त्यामुळे काय होतं की शनीमुळे वाईट गोष्टी घडतात असं आपण म्हणतो. शनीला सगळ्यात जास्त आवडतं नम्रपणा. मग नम्रपणा घ्या, त्यानंतर तुम्हाला मार्ग मिळाला तरी सुरुवात होतात. मग त्यानंतर कोणाचा सल्ला घ्या, त्यावरून तुम्हाला कळेल की माझं काय खराब चाललं आहे, त्याप्रमाणे त्याचे उपाय करून घ्या. अच्छा. एखाद्या व्यक्तीची शनी दशा चालू जर असेल, शनी दशा, शनी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे पत्रिकेमध्ये. शनीमुळेच पैसे आहेत, शनीमुळेच नेम आहे, शनीमुळेच फेम आहे. कर्माचा कारक त्याला म्हणतो आणि बदलाचा पण कारक. जसं लहानाचं आपण मोठं होतं तर शनीप्रमाणेच होतो ते. शनीच बदल घडवत जातो. जसं मगाशी मी सांगितलं की मुलीला पिरियड येणं किंवा मुलाला वयात येणं हे शनीमुळे घडतं. तर शनी वाईट असतो असं हेच चुकीचा समज आहे. कधी कधी काय होतं की शनीचं भ्रमण खराब असतं. जेव्हा गोचर म्हणतो आपण की आकाशामध्ये ग्रह जेव्हा जातात, जसं आता मीन राशीमधून शनीचं गोचर चाललेलं आहे, तर तो शनी खराब नाही आहे. पण जर ओरिजिनल शनीचा आणि त्या पत्रिकेमधल्या शनीचा म्हणजे आता जो जाणार आहे हा जर कुयोगत असेल तर शनी चांगलं फळ देणार नाही. परत त्या ज्या राशीचा स्वामी आहे मीन राशीचा, त्याचे आणि शनीचे जर अधिक चांगले संबंध नसतील तरी पण शनी चांगलं फळ नाही देणार. आपण ते चांगले फळ असणार तर तुम्हाला म्हणजे चांगले योग असतील तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार 100%. हे नेहमीच बघितलं गेलेलं आहे. आता शनीवर तर बरेच जण चर्चा करत असतात, कारण की शनी राशीला आल्यावरती असं बोलतात की म्हणजे माणसाची परीक्षा खरी तिथून सुरू होते. तर त्याच्यावर जर तुमच्याकडे कोणता जातक येतोय त्याला जाणून घ्यायचं आहे शनीबद्दल, तर तुम्ही असा काय उपाय सांगाल ज्याच्याने शनी चालू असताना पण त्याचा प्रभाव इतका नसणार? शनी परत मी तेच म्हणेल की आता 7.5चं सगळे लोकच तो महत्त्वाचा की 7.5 आले तर खराब होतं. तर आपले नरेंद्र मोदी आहेत, ते 7.5मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. आता तिसरी टर्म आहे जो कोणीच नाही होऊ शकत. हा मोठा राजयोग आहे, म्हणजे असं कधीच नाही होऊ शकत. आता पुढे कोणीच नाही होणार. 3 वेळा पंतप्रधान तर कोणी शक्यच नाही आहे. तर म्हणजे शनीला केवढं महत्त्व आहे. त्याने तिथे येऊन योग केला, तो पण सिंह लग्न आहे त्यांचं, त्या सिंह लग्नावर योग केला. म्हणजे आपण म्हणतो की सूर्य आणि शनी शत्रू आहेत, पण त्या सूर्याच्या राशीवरती शनीने योग केल्यानंतर ते 3 वेळा पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांच्या इच्छेनेच ते खाली उतरणार आहेत. त्यांना कोणी खाली पण नाही उतरू शकणार. तर शनी एवढा दीर्घ आहे, म्हणजे जेव्हा तो देतो तेव्हा फार चांगला देतो. त्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची बैठक चांगली आहे, त्यामुळे त्यांना मिळणारी शनीची फळं खूप चांगली फळं मिळाली. पण काय काय लोकांचं नसतं. अमिताभ बच्चनचं उदाहरण, त्याचा शनी पण खूप पॉवरफुल आहे, त्यामुळे त्याला सगळं मिळालं. त्याला कोणत्याही गोष्टीसाठी थांबवावं नाही लागलं, सगळे योग चांगले आहेत. मग त्याला 7.5 लागली नाही का? बरोबर. पण तो पैसे कमवतोय. सचिन तेंडुलकर ते पण शनीच्या अंडर आहेत, पैसे कमवतात, प्रचंड पैसे कमवतात. असं काही नसतं. शनी काय होतं की आर्थिक स्तर प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, जे दारिद्र्य रेषेखाली असतात किंवा दरिद्र्यासारखे असतात किंवा आपण म्हणतो की थर्ड क्लास 3 टाईप, हे लोक नॉर्मली शनीच्या अंडरच असतात, कारण सेवाभाव शनीला दिलेले आहेत. मग स्वीपर वगैरे जे असतात, साफसफाई करणारे वगैरे सगळे ते शनीच्या अंडर असतात. आता कधी कधी आपण बघतो की एखाद्या घरातला गरीब घरातला माणूस खूप पैसेवाला होतो, तर त्या शनी खूप बलवान असतो. ठीक आहे, तो त्या कॅटेगरीतला असताना पण त्याला ते भोगावं लागत नाही जे बाकी लोकांनी भोगलेलं असतं. त्यामुळे शनी खूप मोठे जादू करतो आणि खूप मोठे चमत्कार करतो जे गुरु पण नाही करू शकत. मग एकाच्या राशीला शनी आल्यानंतर खूप कमी फेम नाही तर पैसे जात आहेत नाही तर काय पण, आणि एकाचं असं वरती ग्रोथ होते, तर हे फरक काय असू शकतो? आणि ज्या माणसावर इतका वाईट वेळ आहे शनीमुळे, तर त्याला असं काय करायला पाहिजे ज्याच्याहून तो थोडंसं ॲटलिस्ट त्या लाईफमध्ये अप होऊ शकतो? सगळ्यात पहिलं तर कोणी पण सर्वसामान्य माणसाने पण एक दुसऱ्यांची मदत करायला पाहिजे. कधी इगो नाही करायला पाहिजे, उद्धटपणा नाही करायला पाहिजे, म्हणजे काय अहंकार नाही दाखवला पाहिजे, कोणाला लुटता कामा नाही. कारण कुठे ना कुठे शनी हा न्यायाचा कारक आहे, तो तुम्हाला न्यायदानाचं काम करणारच करणार. मग असं जेव्हा कोण करतं तो हे सगळं करतो ते पण शनीमुळेच करतो, कारण त्याच्यामध्ये जी ती भावना आहे कोणाला लुटायची वगैरे किंवा अरेरावी करायची, गुंड वगैरे सगळे असतात ते सगळे शनीच्या अंडरच असतात. त्यांना घाबरतो आपण, मग त्यांना कुठे ना कुठे ते फळ भोगायला लागतं. तर कधी भोगायला लागतं? जेव्हा दशमस्थानावरती शनीचं भ्रमण होतं. दशमस्थान हे आपलं मर्मस्थान आहे, आपलं स्टेटस म्हणा किंवा आपली ऊर्जा म्हणा किंवा आपला रुबाब म्हणा, तो सगळा तिथून ठरतो किंवा लोकांमधली ओळख पण तिथूनच ठरते.
शनी जेव्हा त्या ठिकाणी बघायला लागतो तेव्हा डिफेम व्हायला सुरुवात होते आणि मग तुमची एक एक पारीने खाली घसरण व्हायला लागते, तुमचे लॉसेस व्हायला लागतात, तुमचा परिवार बर्बाद व्हायला लागतो. हे प्रत्येकावर घडतं. ओके. आणि एखाद्या पत्रिकेमध्ये कोणते स्थान ॲक्टिवेट नाहीतर जागेवर असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मग प्रॉब्लेम होऊ जागेवर असं नाही की स्थानं कुठली ॲक्टिवेट असतात त्याप्रमाणे माणूस काम करतो. जर थर्ड हाऊस आणि 10वं स्थान जर काम करत असेल तर माणूस खूप चांगले पैसे कमवतो. पण ज्यावेळेस तर 4थं 8वं 6वं स्थान चालू असतं तेव्हा त्याने नम्रपणाच घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर हे कोणताही ज्योतिषी तुम्हाला सांगू शकतो की बाबा तुझं 4थं स्थान ॲक्टिव्ह आहे, तुझं 6वं 8वं 12वं आहे, तर तू कमीपणा घे, तू जास्त डेअरिंग करू नको, ना तुला लॉस बघायला आहे. जसं कोर्ट कचेरी 30-30 वर्ष लोक बघतात, तर त्याचं 8वं स्थान हे कंटिन्यू ऑपरेट असतं. तर शनी त्या ठिकाणाशी खूप जबरदस्त संबंधित असतो आणि शनी आणि मंगळाचा संबंध तिथे आलेला असतो, तेव्हा त्यांचं 30-30 वर्ष केस चालू असते. म्हणजे ते केसमधून बाहेर निघतच नाहीत. बऱ्याच वेळा आपण बघतो ते चालूच असतं. त्याचं मुख्य कारण हे की दीर्घ वेळेसाठी कोणतं स्थान ॲक्टिव्ह माणसाचं, मग त्याला तेच फेस करायला लागतं. तर दीर्घ वेळेसाठी जसं अमिताभ बच्चन यांचं धनस्थान दीर्घ वेळेसाठी ॲक्टिव्ह आहे, तर कंटिन्यू पैसे बघतातच आहेत. हां, आता त्यांचं वय किती झालं, बरोबर 85 वर्ष झाले, तरी पण ते पैसे बघतातच आहेत. चालू आहेत. आणि जसं आपण लग्नाचं आता ऐकलं तसंच एखाद्या व्यक्तीला जर त्याचा बिझनेसबद्दल काही आयडियाज आहेत, त्याला सेटअप वगैरे करायचं आहे, त्यावेळी त्याला असं काही ॲस्ट्रॉलॉजीचं बघायला पाहिजे का, ज्याच्या करून म्हणजे असा काही सल्ला घेतला पाहिजे. कारण जेव्हा ते सुरुवात करायची असते त्याला, तेव्हा जर शुभवेळ असेल तर त्याला ते जे काय तो करणार आहे त्याच्यामध्ये त्याला चांगलं फळ मिळायला लागतं. बेसिकली जेव्हा कोणाची प्रगती होणार असते तेव्हा ती प्रगतीच होते, त्याला कोणी थांबवू शकत नाही किंवा कोणी बंद करू शकत नाही. ती त्याच्या नशिबात आहे म्हणून प्रगती होत असते. फक्त कुणाचा सल्ला घेतला तर त्याला एक प्रॉपर शेप येतो, त्याला कळतं की किती दिवसापर्यंत हे चालणार आहे माझं. कारण प्रत्येक गोष्ट ही मर्यादित आहे. सगळे अमिताभ बच्चन नाही, सगळे सचिन तेंडुलकर नाहीत किंवा नरेंद्र मोदी नाही. हां, तर कोणी 10 वर्ष हा प्रत्येकाचा स्पॅन आहे ज्याला आपण महादशा म्हणतो. समजा सूर्याची किंवा मंगळाची असेल तर ती 6 वर्ष 7 वर्ष चालते, चंद्र असेल 10 वर्ष चालते, शुक्र असेल 19 वर्ष, शनी असेल 20 वर्ष, असं ते टप्प्याटप्प्याने दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे तेवढा वेळ त्याचं चालणारच आहे, पण त्याच्यानंतर त्याला ब्रेक लागणार आहे 100%. मग तो नंतरचा जो प्लॅनेट आहे तो त्या पहिल्या ग्रहाच्या शुभयोगामध्ये आहे का, जर असेल तर चांगलं आहे, जर नसेल तर जे आहे ते सगळं तो घालून बसणार. मग कुणीतरी त्याला चांगला ज्योतिषी सल्ला देऊ शकतो की बाबा तू इन्व्हेस्टमेंट करून ठेव, नाही तर तू जेवढं कमवलं तेवढं सगळं निघूनच जाणार. जसं एक साधं उदाहरण आहे, म्हणजे आता आपण सध्या बघतोय, आता हे मीन राशी ही 12व्या स्थानामध्ये येते कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये. कालपुरुषाची कुंडली म्हणजे मेष लग्न मानलं जातं, जिथे आपल्या त्याचे अवयव ठरवले आहेत आपल्या बॉडीचे त्या एक एक राशीप्रमाणे. जसं मेष राशीचं डोकं आहे, वृषभ राशी आहे तर चेहरा आहे, मिथुन राशी खांदे हात, असे प्रत्येक पार्ट आहे. तर मीन राशी हे पाय आहेत आपले, जे पावलं आहेत ती त्याच्यावरती आहे. पण ते स्थान कुठलं आहे तर तुमची जमापुंजी जेवढी आयुष्याची ती तिथे. आता कितीतरी लोक कर्जबाजारी व्हायला सुरुवात झाली असेल, कारण त्यांची सगळी जमापुंजी बाहेर येणार, कारण शनीचं भ्रमण तिथून चाललं आहे. मग त्यांनी चांगल्या उद्देशाने पैसे जमा केलेत की वाईट उद्देशाने केलेत. जर वाईट उद्देशाने केले असतील तर सगळे बाहेर निघणार, ते कोणीच नाही स्टॉप करू शकत. तुम्ही कोणाकडे पण जा आता, कारण ते ॲक्टिवेट झालं. जेव्हा शनी कुठल्या ठिकाणी पाहतो किंवा कुठल्या ठिकाणी जातो तेव्हा तो ती जागा सिद्ध करतो आणि तो त्याचे फळं तिथे द्यायला सुरुवात करतो. तर बऱ्याच मीन राशीवाल्यांना त्याने फळं द्यायला सुरुवात केली ऑलरेडी. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कुणाचं पण आचरण हे खूप शुद्ध पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणत्या अपायापासून वाचायचं असेल तर. पण आचरण बऱ्याच लोकांचं आपण बघतो, म्हणजे आता कोणाला दोषच देऊ शकत नाही, मीडिया एवढी फास्ट झाली आहे त्यामुळे कोणाचंच आचरण चांगलं नाही आजच्या तारखेमध्ये. दुसऱ्याचा फायदा कोणी विचार नाही करत, प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. त्यामुळे जी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये बदल घडणं शक्य नाही आहे. ज्याचं आर्थिक, जसं मगाशी मी म्हटलं की धनत्रिकोण, ज्याचं दुसरं 6वं 10वं स्थान एकाच वेळेस ऑपरेट असेल. आता याचं पण मी तुम्हाला एक हे सांगतो, बायफर्केशन करून सांगतो की दुसरं स्थान जर ॲक्टिवेट असेल तर त्याला ज्या पोटापुरतेच पैसे मिळणार. जर 6वं स्थान पण ॲक्टिवेट असेल त्याला पोटापेक्षा जास्त पैसे मिळणार, म्हणजे तो सेव्हिंग करू शकतो. कारण 6व्याच्या समोर 12 जिथून आपण सेव्हिंग पाहतो, तर तो ते पैसे गमवणार आणि सेव्हिंग करायला सुरुवात करणार. 10वं असेल तर अफाट देणार. तर जर तिन्ही स्थानं जर ऑपरेट व्हायला लागली, म्हणजे मी बरेच लोक बघितलं, माझं एक उदाहरण आहे, माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा यायचा, तो लहानपणी गाड्या धुवायचा, तो मुंबई पोर्टर्सच्या क्वार्टर्समध्ये राहायचा. त्याने शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन केलं त्याने कॉमर्समध्ये, आता तो हे बँकिंग DSA चालवतो. तर त्या मुलाची पत्रिका बघितलं तरी ती तिन्ही धनस्थानं ॲक्टिवेट आहेत लहानपणापासून, त्यामुळे तो 6व्या वर्षापासून गाडी धुवायला लागला. मी त्याला पत्रिका बघितलं, त्याला म्हटलं अरे तू खूप लवकर काम करायला लागला. तो बोला हां मी 6 वर्षापासून काम करायला लागलो. म्हटलं काय काम केलंस तू? बोला गाडी धुता. त्या माणसाची नवी मुंबईमध्ये 9 घरं आहेत, भले 1 BHK 1 रूम किचन आहेत, पण 9 घरं आहेत. ज्याचा बाप गोदीमध्ये हमाल होता तो पण टेम्पररी परमनंट नव्हता, त्या मुलाची 9 घरं आहेत. म्हणजे विचार करा की
स्तराप्रमाणे, म्हणजे जर कोणी पैसेवाला असेल आणि त्याची तिन्ही धनस्थानं जर काम करत असेल तो त्याच्या परिवारामधला सगळ्यात जास्त पैसेवाला होणार, आणि तो गरीब घरामधला कोण असेल तो त्याच्या परिवारामधला सगळ्यात जास्त श्रीमंत होणार. तो या स्तराप्रमाणे आहे. ओके. तो एखाद्या गाडी धुणारा मुलगा ज्याचा बाप हमाल होता त्याने 9 घरं असणं पण मोठी गोष्ट आहे, भले ते 1 रूम किचन का असे ना. आजच्या तारखेमध्ये एक घर घेणं पण खूप मुश्किल आहे. तर हे जेव्हा स्थानं ऑपरेट होतात एकाच वेळेस, म्हणजे एक त्रिकोण ऑपरेट झाला त्याचा, तर त्याचं किती फळ मिळतं याचं चांगलं उदाहरण आहे ते. बरोबर आहे. म्हणजे आता आपण जसं बऱ्याच लोकांकडनं ऐकतो, असं लोक बोलतात की घरामध्ये जी परंपरा चालू आहे ना, तर DNA आपण जसं बोलतो की एखादा आजार जो तिथून आधीपासून आलाय तो कंटिन्यू होतोय. हां, मॅक्झिमम होतं हां. तसं. आणि तशाच केसमध्ये ज्या लोकांचे पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत, असं पण पाहिलंय जिथे आधीपासूनच पैशांचे प्रॉब्लेम्स हे आलेत आणि आता पण एखादा व्यक्ती खूप मेहनत करतोय, सर्व काही होतंय, पण पैशांच्या याच्यामध्ये ना तिथे त्याला यशच नाहीये. त्याचं स्थान कोणतं ॲक्टिव्ह होतं ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. हां, जर धनस्थान ॲक्टिव्ह होतं आहे तर आपल्याला त्याला सुधार करता येतो, पण धनस्थानावर जर 8वं स्थान पण ॲक्टिवेट असेल तर जेवढे कमवणं तेवढे सगळे बर्बाद करून टाकणार. अच्छा. त्याला तुम्ही काहीच उपाय नाही करू शकत. मग आता त्यावेळी त्या गोष्टीला चेंज करण्यासाठी आपल्याकडे आपण त्याला दान वगैरे करायला लावू शकतो की एक अमकं दान कर, त्याने तुला फायदा होतो का तेवढं बघून घे. पण त्याचा तो वेळ किती वेळेपर्यंत आहे, म्हणजे तो पिरियड जो असेल त्याचा जो बर्बाद होतोय तो, त्याला पिरियड पण असतो की एवढ्याच्यात कोणीच काय करू शकत नाही. किती पण आले ते जाणारच. हां, पण त्याच्यानंतर पुढचा स्टेज असते 2 वर्षानंतर, मग तेव्हा सांगू शकतो की आता फरक पडेल, तर तू आता लक्ष द्यायला सुरुवात कर. तर भले आता नाही पण त्याला 2 वर्षांनी त्याचा फायदा होणारच आहे. अच्छा. पण आता सगळं फास्टचा जमाना आहे ना, की आत्ताच्या आत्ता आता काहीच नाही, आत्ताच्या आता फक्त नुकसान आहे. हो, आत्ताच्या आता फायदा नाही आता. करेक्ट. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की बिझनेसची आयडिया जरी असेल तुमच्याकडे तरी पण ह्याच्यात यश येणार का नाही हे पण खूप महत्त्वाचं आहे. जरी येतोय तरी तो किती वेळेसाठी असणार ते पण फिक्स आहे. काय लोक खूप वर्ष काम करतात, बोलतात 20 वर्ष मी काम करतोय पण आता यश नाही मिळत आहे. मग खूप लोक आहेत आता सध्या की त्यांचे बिझनेस नाही चालत आहेत. तसं पण GST वगैरेमुळे तर खरंच खूप वाटत लागलेली आहेत. काय लोक तरुण आहेत, बाकी लोक तर रडतातच आहेत. म्हणजे आजच्या तारखेमध्ये धंदा कोणी व्यवस्थित करू नाही शकत. करेक्ट. 7.5 हा वेगळा टप्पा असतो की प्रत्येक राशीला 30 वर्षांचं शनीचं भ्रमण असतं. तर चंद्र ज्या राशीवरून असेल, चंद्र कसं मन आहे की तुम्ही किती ठिकाणी मन मारता किंवा किती ठिकाणी मन मोकळं सोडता, तर मनाला वळण देण्यासाठी 7.5 असते. मग तुम्ही मन जसं वापरलं असेल तर पैसा पण तसंच आहे. जसं चंद्र आहे त्याला कॅशचा कारक म्हणतो आपण, तर पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगली वाईट फळं मिळू शकतात. ते तुमच्या कर्माप्रमाणे ठरतं. असंच काय नाही, तुमचा लग्न स्ट्रॉंग असेल तर हे काहीच होत नाही. लग्नेशाला खूप महत्त्व आहे. लग्नेश जर शुभस्थितीमध्ये असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट येत नाही. तुम्ही कधी भिकारी होत नाही किंवा तुमचा कधी ॲक्सिडेंट होत नाही, काही नाही होत. किंवा गुरु लग्नाला बघत असेल किंवा चंद्राला बघत असेल तरी पण सेम असंच आहे की तुमचं शुभत्व खूप वाढलेलं असतं. त्यामुळे अशुभ गोष्टी तुमच्यावर घडत नाही आणि तुम्ही स्वतः पण अशुभ गोष्टी करायला जात नाही, कारण मनाला घाबरता तुम्ही की नाही नको, ईश्वर बघतोय. तर ही भावना तेव्हाच येते जेव्हा तुमच्यामध्ये शुभत्व आलं असेल. तर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये भक्ती यायचं पण हे पत्रिकेचं कुठे ना कुठे. हो, 100%. आणि ते कसं आहे की 45 वर्षानंतर गुरुचं वय मानलं गेलेलं आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये मगाशी बोलता अर्धवट राहिलं की 12 वर्षापर्यंत चंद्र आणि बुध असतो, त्याच्यानंतर शुक्र मंगळ असतो. 45 वर्षापर्यंत तारुण्य मानलं गेलेलं, त्याच्यानंतर तारुण्य मानलेलं गेलेलं नाही. आता तर सगळे तरुण असतात, पण ॲक्च्युली तो टप्पा आहे. त्याच्यानंतर 45 ते 60 वर्षापर्यंत हे गुरुचं वय आहे. मग तेव्हा माणूस परिपक्व होतो. जेव्हा आपण म्हणायचो ना आधी की मॅच्युअर्ड माणूस आहे, त्याचा सल्ला घ्या, त्याला अनुभव आहे वगैरे, तर तो 45 ते 60 वर्षाचा तो कालावधी आहे त्याचा, की त्याच्यामध्ये तो परिपूर्ण झालेला असायचा. त्याने सगळं बघितलेलं असायचं. 60च्या पुढे शनीकडे जातो आपण. मग शनी ज्या पद्धतीने तुमच्या पत्रिकेत असेल त्याप्रमाणे तुम्ही आयुष्य जगणार. मग तो कटकटी राशीमध्ये असेल तर तुम्ही कटकट करून जगणार. तर शांत राशीमध्ये असेल तर मग तो ध्यान वगैरे सगळीकडे जातो. पण 45 ते 60मध्ये जर गुरु चांगला पॉवरफुल असेल तर माणूस देवाकडे जाणारच जाणार. देवाशिवाय त्याला दुसरं काय सुचणारच नाही. बरोबर. तसं प्रत्येक ठिकाणी देवाचंच नाव असणार. देवाला काय वाटेल, देव काय बोलेल हेच करत बसणार तो. म्हणून गुरुचं तुमच्या पत्रिकेमधलं भ्रमण हे खूप मॅटर करतं. कोणत्या स्थितीमध्ये कसा बसलाय, शुभ आहे अशुभ आहे, की त्यांना देव दिसतो किंवा देव त्यांना संकेत देतो, हे सगळं त्यांच्याच बरोबर घडतं, बाकी बरोबर घडत नाही. ओके. आता त्याच्यामध्ये एक खूप मोठा मुद्दा आहे की प्रत्येक 30 वर्षानंतर तुमच्या एका ट्रेंडमध्ये फरक पडतो. म्हणजे एक पिढी बदलते. प्रत्येक 30 वर्षानंतर एक खूप वेगळा बदल येतो की पिढी खूप चेंज होऊन जाते. जसं आम्ही होतो 85च्या आधीची जी पिढी होती ती खूप वेगळी होती. म्हणजे ज्यांचा जन्म 85च्या आधी झाला, तर पिढी कशी बदलते. तर सर्वसामान्याची राशी आहे वृश्चिक राशी, ठीक आहे, जी तुळा राशी क्रॉस करून पुढे प्रवेश करते. तुळा राशी हा मध्यबिंदू आहे. म्हणजे जर पृथ्वीचा आपण जर गोलार्ध बघितला तर पहिल्या ठिकाणी मेष राशी बघतो
आणि दुसऱ्या ठिकाणी त्या समोर तुळा राशी बघतो. तर अर्धगोल तो आहे, अर्धगोल हा आहे. मग अर्धगोल संपतो आणि दुसरा गोल चालू होतो, त्याला पिढी बदलणं असं म्हणतो. ओके. मग जेव्हा वृश्चिक राशीमध्ये जेव्हा जेव्हा शनी येतो तेव्हा तेव्हा पिढी बदलते. जसं 85 नंतर कम्प्युटर वगैरे याला सुरुवात झाली, म्हणजे तिकडे एक वेगळी क्रांती झाली. ठीक आहे, टेक्नॉलॉजीचा उगम झाला तिथे. पॉलिटेक्निक्स वगैरे सगळं तेव्हापासून जास्तीत जास्त चालू झालं. ठीक आहे. 2015 मध्ये तुम्ही बघितलं की डिमॉनिटेशन झालं, माणसं डायरेक्ट दळिंद्री झाली. तर वृश्चिक राशी ही दळिंद्रीची कारक राशी आहे. म्हणजे 85 आधी माझ्या वडिलांना 300 रुपये पगार होता, मला स्वतःला माहिती आहे. 300 रुपयामध्ये फॅमिली चालायची. आज 3 लाख रुपये पण पुरत नाहीत कोणाला, एवढा फरक पडला. म्हणजे टेक्नॉलॉजी आली, पैसे आले, पण तुमची लक्झरी पण वाढली. तेव्हा महिन्यातून एकदा पगार झाला की पेढे मिळायचे, बाकी महिनाभरात काहीच नाही. गोड खाणं म्हणजे शिरा कधी केला किंवा खीर केली तरच, बाहेरून काय आणणं, केक वगैरे हा तर प्रकारच नव्हता, कारण पैसेच नाहीत तेवढे कोणाकडे. कपडे पण 2च वेळा मिळायचे, एक बर्थडेला मिळायचे आणि एक दिवाळीमध्ये मिळायचे, ते 2च मिळायचे. आता आपल्याला कधी पण वाटेल तेव्हा घेतो. तर हा एवढा फरक पडलेला आहे. तर आता ही 30 वर्षानंतर जेव्हा शनी परत वृश्चिक राशीमध्ये जाईल, म्हणजे आता तर मीन राशीत आहे, अजून 16 वर्षानंतर जाईल, तेव्हा परत एकदा एक वेगळी पिढी बदलणार आहे. आता जुनी फॅशन परत यायला लागली. आता हे बाळाने जे घातलंय ते पहिले ते मालासिन्ना वगैरे सगळे घालायचे, ते आता परत आली ती फॅशन. बेल बॉटम पण परत आला, परत लूज कपडे आले. हे सगळं सारखं रिपीट होते. हे कधी 50 मध्ये होत, म्हणजे 1950-55 सालची फॅशन आहे जी आता परत रिपीट होते एवढ्या वर्षानंतर. तर हे त्याला बदल आहे तो शनिवरतीच आहे, की एक ट्रेंड, एक फॅशन बदलणं पण शनिवरतीच आहे, कारण बदल फक्त तोच घडवून आणू शकतो. तर आता जे जसं म्हणालं की डिप्रेशनमध्ये लोक जायला लागलेले आहेत, त्याचं कारण झालेलं आहे की ताण खूप वाढला. पूर्वी काय होतं की घरामध्ये प्रार्थना करणं, उदबत्ती लावणं वगैरे सगळं 7 वाजता सगळे घरात जास्तीत जास्त 7:30 घरी पोचायचे. आता नाईट शिफ्ट चालू झाली, कोणामध्ये काय नसतं, कधी उठतात 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता मुलं उठतात. म्हणजे आताची तरुण पिढी तर त्यांच्यामधला संस्कार हा विषयच संपला. फार कमी लोक आहेत की जी याच्यामध्ये टिकून आहेत. तर असं का झालं? तर धनुराशी जी आहे, मीन राशी जी आहे, ही फार कमी व्हायला लागल्या. पूर्वी या राशी खूप जास्त होत्या, म्हणजे या राशीवरती जन्म घेणारी लोकं फार जास्त होती. कर्क राशी, धनुराशी, मीन राशी आता नाही सापडत. आता तुम्हाला कन्या राशी सापडणार, तुळा राशी सापडणार. असं आहे की त्याच्यात बदल घडायला लागला. ठीक आहे. तर त्या ज्या देवत्वाच्या राशी होत्या त्यांचा लोप व्हायला लागला. आता तो पण येणार परत ट्रेंड, परत त्या राशी वाढणार, परत देवत्व जास्त येणार. की आता एवढे सगळे बाबा वगैरे आपण सगळीकडे बघतो, कुठे भजनं चालू आहेत, कुठे संस्कार ते काय म्हणतो आपण कीर्तन चालू आहे, हां सेमिनार चालू आहेत कुठले कुठले. तर हे हळूहळू वाढायला लागलं. ते आणखी 15 वर्षानंतर अजून जास्त वाढलेलं असणार. आणि परत लोक परत एकत्र येणार, परत सगळे सण वगैरे परत सुंदरपणे साजरे व्हायला सुरुवात होणार. पण हा मधला 15 वर्षाचा जो काळ आहे तो तसाच डल जाणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सांगितलं 30 वर्षांनी हे पिढी परत बदलणार, परत सगळ्या गोष्टी बदलणार, परत त्याच्यामध्ये नाविन्य येणार. प्रत्येक 30 वर्षानंतर कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये नाविन्य आलेलं असतं. ओके, म्हणून हे डिप्रेशन वाढले. वाढलेलं आहे. आता जसं तुम्ही त्रिकोणाबद्दल बोललात, तर ते त्रिकोण ऍक्टिव्हेट कसे करायचे? एक्झॅक्टली. महादशा जी असते, मगाशी मी सांगितलं की एक पर्टिक्युलर ग्रहाची महादशा आहे. समजा सूर्याची महादशा चालू आहे कोणाची तरी. आता सूर्य कुठल्या राशीमध्ये, तर सिंह राशीमध्येच आहे, पण नक्षत्र कोण आहे तर शुक्राच्या नक्षत्रात आहे. मग ते हे केपीचे नियम आहेत पण खूप सुंदर आहेत. तर सिंह राशीमधला सूर्य तर त्याची स्वतःची रास आहे सिंह, तर ती ॲक्टिवेट होणार. तो ज्या राशीमध्ये असणार ती राशी ॲक्टिवेट होणार. या 2 झाल्या. तो नक्षत्रामध्ये कोणाच्या तर शुक्राच्या आहे. मग शुक्राची ज्या 2 राशी आहेत, जसं वृषभ आहे, तुळा आहे, ठीक आहे, त्या दोन्ही ॲक्टिवेट होणार. शुक्र कुठे ती पण राशी ॲक्टिवेट होणार. शुक्राबरोबर कोण आहेत मग त्या पण राशी ॲक्टिवेट होणार. तर यामध्ये कुठे ना कुठे तुमचे ते त्यात पर्टिक्युलर राशी ॲक्टिवेट होत असतात. समजा आता मेष लग्नच पकडलं आणि शुक्र जर पकडला आपण, तर शुक्र आहे तो 2ऱ्या स्थानाचा स्वामी झाला. त्यानंतर 6व्या स्थानाचा स्वामी बुध झाला, कन्या राशी आहे तिकडे, आणि मकर राशी 10व्या स्थानामध्ये. तर शुक्र, बुध आणि शनी हे 3 ग्रह 3 त्रिकोणामधले, म्हणजे एकच आहे अर्थ त्रिकोण, त्याचे 3ही पण ग्रह ॲक्टिवेट झाले. त्याप्रमाणे तो त्रिकोण ॲक्टिवेट होत असतो. म्हणजे जरी ती स्थानं ॲक्टिवेट नाही झाली पण ते तसे आहेत, आणि शरीर या 3 ग्रहांना ॲक्टिवेट करतो, तरी पण तुमचा धनत्रिकोण ॲक्टिवेट होणारच होणार. अच्छा, असं आहे. म्हणजे आपण जरी जप वगैरे केला, ह्या सगळ्या गोष्टींना ॲक्टिवेट करायला हे नाही होऊ शकत. कारण जर बघा कसं आहे की जसं सांगितलं मोक्ष त्रिकोण 4, 8, 12 तो धर्मभाव आहे. तुम्हाला आत्मिक शांती पाहिजे, तुम्हाला देवाला शरण जायचं आहे. जर ते तुम्ही ओढवून नाही आणू शकत, ते तुमच्यामध्ये त्याची उत्पत्ती झाली पाहिजे. जेव्हा होणार तेव्हाच ते करणार तुम्ही. आता लोक कितीतरी मेडिटेशनला बसतात, त्यांना विचारलं की मेडिटेशन करता म्हणजे काय होतं. आता मेडिटेशनमध्ये बऱ्याच वेळा तोंडाला लाळ सुटायला लागते ॲटोमॅटिक. जेव्हा तुमची तंद्री लागते तेव्हा लाळ सुटते, कोणाकोणी टाळू खेचल्यासारखी होते,
कोणाकोणाला चक्कर यायला लागते, प्रत्येकाचे वेगवेगळे आहे, कोणाकोणाला तोल द्यायला लागतो. हे त्याची तल्लीन अवस्था आहे, ती प्रत्येकाला नाही होत. मग सगळे डोळे बंद करून बसतात की झालं मेडिटेशन. काय काय लोक झोपून पण जातात. ते बोलतात की मेडिटेशनमध्ये मी एवढे गुंग होऊन गेले की मला झोप येऊन जाते, मला कळतच नाही. तर झोप येणं हे मेडिटेशन नाही आहे. ओके. ते जागृत अवस्थेमध्ये तुम्ही सुप्तावस्थेत जेवढे राहाल तो मेडिटेशनचा उच्च बिंदू आहे. बरोबर आहे. तर आता आपण जसं पाहिलं की ॲस्ट्रॉलॉजी, पत्रिका हे चांगली असणं, नाहीतर मग त्याच्यावरच माणसाचं पूर्ण आयुष्य डिपेंड असतं. समजा आता पत्रिका पाहिली तुम्ही आणि पत्रिकेमध्ये सर्व व्यवस्थित आहे, ते सोडून जर वास्तूमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी पण माणसाच्या आयुष्यावर काही असा प्रॉब्लेम होतो का? ॲक्च्युली पत्रिका जर चांगली असेल तर घराचा प्रॉब्लेम नसतोच कधी. कारण पत्रिकेमध्ये मंगळाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, कारण वास्तूचा कारक हा मंगळ असतो. तर मंगळ जेवढा चांगला असेल तेवढं तुमचं घर चांगलं असणार. मंगळ खराब झाला तर तुम्ही महालात जाऊन पण राहिलं तर त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला एक्झाम्पल पण सांगेल त्याच्याबद्दल. आणि सुखस्थान जे चंद्राचं स्थान आहे, चतुर्थ स्थान, ते प्रत्येकाचं चांगलं वाईट कुठे ना कुठे असतं. जर ते चांगलं असेल तरी पण प्रॉपर्टी चांगली असते. किंवा घरामध्ये एक व्यक्ती ज्याची पत्रिका खूप चांगली आहे ती जरी राहत असेल तरी पण वास्तुदोष कोणाला लागत नाही. अच्छा, म्हणजे एकाची तरी चांगली पत्रिका असणं इम्पॉर्टंट आहे. हां, की त्याचा मंगळ चांगला पाहिजे हां. किंवा त्याचं चतुर्थ स्थान चांगलं असलं पाहिजे, तर ती एक व्यक्ती सगळ्यांना तारून जाते. आणि जशी आपली पत्रिका बनते तशी आपल्या घराची पण पत्रिका बनते. तर जसं 360 डिग्रीमध्ये सगळे ग्रह येऊन बसतात तसे तुमच्या घरामध्ये पण बसतात. आणि गोचर जसं आपलं चालतं आपल्या पत्रिकेमध्ये, म्हणजे शनी बदलला, गुरु बदलला, आपण ऐकतो राहू बदलला, तर घराचं पण गोचर असतं, तिथून पण तो प्रत्येक प्लॅनेट चाललेला असतो. तर तिथे कळतं की तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्या कोणत्या ग्रहाची कधी कधी कशी कशी बैठक आहे, त्याप्रमाणे तो ग्रह पण तुम्हाला फळं देणार. मग वास्तूची पत्रिका कशी बघायची? तुमच्या दरवाजाला खूप महत्त्व आहे. ज्या दिशेने तुम्ही आतमध्ये जाता तिथे तो राशीचा सेक्टर असतो. तिथे जेवढी डिग्री लागली असेल त्या डिग्रीला जी राशी येत असेल ती तुमची राशी झाली, घराची राशी. पण मॅक्झिमम काय होतं, जर घर चांगलं असेल आणि माणसाची पत्रिका जर चांगली असेल तर त्याची जी राशी असते तीच घराची राशी असते. अच्छा. हां. ज्यावेळी मी कोणत्या घरात चाललो आहे रेंटवरती, आता असं बोललं जातं की त्या घराची वास्तुशांती, नाहीतर मग सत्यनारायणची पूजा, वेगवेगळ्या पूजा असतात, त्या करून झाल्यानंतर जायचं. पण जो माणूस रेंटवर चाललाय म्हणजे जो भाड्याने जातोय, त्याला असं मनात असतं की हे माझं घर नाही आहे, मग मी ह्या सगळ्या गोष्टी काय करू, मी तर 1-2 वर्षासाठी चाललो आहे, तर त्याला पण हे करणं इम्पॉर्टंट आहे का? गणेश पूजन तरी कमीत कमी करून घ्यायलाच पाहिजे, कारण विघ्नहर्त्याला एवढं महत्त्व आहे की तुमची जे पण विघ्न असतात त्याच्यामुळे ती गायब होऊन जातात. तर गणेश पूजन तर कमीत कमी केलंच पाहिजे. जे सत्यनारायण वगैरे तुमच्या इच्छेवरती आहे, त्याला काय एवढं म्हणजे मी सांगणार नाही. पण वास्तुशांती जो मालक असेल त्यानेच करायची असते, बाकी कोणी करायची नसते. अच्छा, म्हणजे गणेश पूजन हे करणं इम्पॉर्टंट आहे. आहे, जो पण रेंटनी जातो तरी त्याच्यासाठी. पण. आणि त्या सगळ्यांना त्या दिशा म्हणजे कामाला येतातच येतात. जसं 8 दिशा आहेत, पूर्व आहे, त्याच्यानंतर ईशान्य आहे, त्यानंतर उत्तर आहे, वायव्य आहे, पश्चिम आहे, नैऋत्य आहे, दक्षिण आहे, आग्नेय आहे. 8 दिशा झाल्या. प्रत्येक दिशेचं आपापलं कारकत्व आहे. ठीक आहे. जर धनस्थानाची दिशा लागली असेल, ईशान्य दिशा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, पण घरातली स्त्री आजारी असणार. चतुर्थ स्थान असेल तर काही प्रश्नच नाही आहे. वायव्य असेल तर सतत आजारी असतात घरामध्ये, ते पडणारच पडणार. त्यांच्या घरामध्ये कोणतरी एक अपंग वगैरे असतोच असतो. नैऋत्य दिशा असेल तर मग सतत लॉस, घरामध्ये कटकटी, घरामध्ये पॅलिसीचा अटॅक, गर्भपात होणे किंवा कोणाला सतत मार लागणे, या सगळ्या घटना घडणार. जर आग्नेयचा दरवाजा असेल, दक्षिणेला तर सगळ्यांनी तशीच बदनाम करून टाकली आहे, पण दक्षिणेपेक्षा पण डेंजर आग्नेय आहे. की आग्नेय दिशा जर खराब असेल तर कधीच पैसे टिकत नाहीत, कधीच नाही टिकणार. तुम्ही किती पण कमवा, तुमचा बँक बॅलन्स हा झिरोच असणार आहे. हे तुमच्या एंट्रन्सला असेल तर खूप महत्त्व आहे. म्हणजे ईशान्य दिशा जर तुमच्या तर एंट्रन्सला तुम्हाला असेल, पैसे चांगले मिळतात. हां, पण घरात स्त्री आजारी असणार, स्त्री आजारी असणार. आणि आग्नेय दिशा असेल तर कोण आजारी नसतं, पण पैसे टिकणारच नाही. मेडिकल कंडिशन्स, काही पण कारण असेल, पण बँक बॅलन्स होतच नाही त्या लोकांचं, सगळं संपून जातं. मग ह्यामध्ये काय करायला पाहिजे जर कुणाची? मी तर सगळ्यांना सांगतो घर बदला. अच्छा, आम्ही उपायाच्या नादी लागत नाही. जर ते लोक खूप इन्सिस्ट करत असतील की नाही खूप चांगल्या ठिकाणी आम्ही ना जाणं, तर मग त्यांना उपाय सांगतो. मग त्यांना पिरॅमिड्स वगैरे आहेत. ईशान्य दिशा जर एंट्रन्सला असेल तर त्याला काय रिप्लेसमेंट आहे? त्याला पण रेमेडी आहे, पण तिथे पैसे तर येतातच. जर कोण आजारी पडायला लागलं तरच उपाय करतो आपण, नाही तर अदरवाईज मी कोणाला सल्ला देत नाही की उपाय करून घ्या म्हणून. ओके. जर मिसफॉर्च्यून होत असेल काहीतरी तरच मग करायचं, नाही तर काय गरज नाही, कारण ती डेलिकेट दिशा आहे, वगैरे छेडत नाही असायचं. आता काय होतं ना, मॅक्सिमम लोकांना आपण पाहतो ते एकच बोलतात की ईस्ट वेस्ट फेसिंग हवे. ह्याला काय म्हणजे तुम्ही काय सांगाल यावर? चांगलंच आहे. जर ईस्ट वेस्ट असेल तर दोन्ही पण गोष्टी, एक तर ईस्ट असेल तर प्रगती असते, आरोग्य चांगलं असतं घरातल्यांचं, तो दिशेचा खूप चांगला फायदा आहे. वेस्ट असेल तर तुमच्या घरामध्ये आनंद असतो, तुमच्याकडे नातेवाईक येतात भरपूर, तुमच्याकडे लक्झरी असते.
तुम्ही तेवढे पैसे कमावता जेवढे तुम्ही खर्च करू शकाल. ईस्टमध्ये तेवढी काही गॅरंटी नाही आहे, पण वेस्टमध्ये तुम्हाला तेवढे पैसे येणारच येणार, जेणेकरून तुम्ही लक्झरी तेवढी मेंटेन करू शकाल. अच्छा. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गव्हर्नमेंट सर्वंट असतात, पोलीस जास्तीत जास्त मी म्हणाल, किंवा फायर ब्रिगेडवाले, हे लोक कोणत्या पण घरामध्ये राहतात. ते कॉटच असतात, त्यांची काही इच्छा नसते की आम्हाला इथंच राहायचं आहे. ते जोपर्यंत नोकरीमध्ये असतात त्यांना काही होत नाही. जशी नोकरी संपते त्यांना तो सगळा ड्रॉबॅक भरून द्यायला लागतो. लगेच त्यांना सगळे त्रास चालू होतात. डायबिटीज होतो, हायपरटेन्शन होतं, अच्छा. काय 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 त्रास व्हायला, हार्ट अटॅक येतो, ब्रेन हॅमरेज होतं, दुनियाभरचे त्रास होतात. पण जोपर्यंत ते त्या घरामध्ये राहत असतात त्यांना काही होत नाही. मला हे विचारायचं आता की वास्तू म्हटल्यावरती प्रत्येकाच्या लक्षात ना ही एक गोष्ट येते की आता वास्तूवाले येतील, ही भिंत तोडा, ती भिंत तोडा, हे असं ते तसं. तर ह्यावर तुम्ही काय बोलाल? मी तर पहिलं एक सांगेल की घरामध्ये जेवढे काटकोन झालेले असतील ते सेफ दिशा आहेत तुमच्या, कारण काटकोनाला खूप महत्त्व आहे. आपण म्हणजे बिल्डिंग पण काटकोनाशिवाय बनूच शकत नाही. एक साधारण पाया आहे हा. तर ज्या ज्या ठिकाणी काटकोन तयार होतो त्या ठिकाणी तुम्हाला दोष लागत नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ईशान्येला बाथरूम गेलं तर त्याची रेमेडी मस्ट आहे, तर ते तेवढ्याच भागाची रेमेडी करून घ्यायची जिथे तो दूषित आहे. बाकी सगळ्या ठिकाणी करायची काही गरज नाही की प्रत्येक ठिकाणी तोडफोड करायलाच पाहिजे, हे पण काय महत्त्वाचं नाही आहे. जर तुमचा आता कधी कधी काय होतं की पूर्वेचा दरवाजा असतो प्रॉपर एकदम 90 डिग्री, आणि पण ईशान्येला बाथरूम जातं, तर तुमचा दरवाजा चांगला आहे म्हटल्यानंतर तुम्हाला जे इतर लोकांना नुकसान होणार आहे त्याच्यात 10%च होणार आहे. ओके. कारण तुमचा दरवाजा खंबीर आहे, हां, तो स्ट्रॉंग आहे, तो तुम्हाला कव्हर करणार आहे. बरोबर. पण तो आग्नेयला गेला तो त्याला आणखीन चालना देणार आहे की तुम्ही 10% डुबवलं तर तुम्हाला तो 120% डुबवणार, की 20% अजून माझ्यातर्फे आणखीन घ्या. तर घराचा दरवाजा खूप महत्त्वाचा आहे. चांगला दरवाजा असेल तर तुम्हाला रेमेडी करायची गरज असते किंवा नाही केलं तरी पण चालते. ओके. खूपच त्रास असेल तरच करावं. नाही तर दरवाजामध्ये तेवढी ताकद असते की तो सगळं कव्हर करून घेतो. दरवाजा म्हणजे गर्भाशय आहे. जसं गर्भाशय असतं तसं आपण सेफ असतो घरामध्ये आल्यानंतर. मग तो दरवाजा जेवढा स्ट्रॉंग तेवढा गर्भाशय स्ट्रॉंग. तर तो संस्कार करत असतो आपल्याला. जर 21 डिग्रीचा दरवाजा असेल तर तो संस्कार करत असतो चांगलेच. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा घरात येता तेव्हा काय काय घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं आणि काय काय घरामध्ये कंटाळा येतो की नको नको. तर तुमचं गर्भाशय चुकलेलं आहे. मग त्या घरामधल्या स्त्रीला पण त्रास असणारच असणार आणि तो गर्भाशयाचाच असणार. ओके. आता एखादा व्यक्ती जेव्हा वास्तू बदलतो त्याच्यानंतर त्याचं यश पण कुठे ना कुठे वर खाली होतं. खूप चांगला प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे. आता समजा एखादा घरामध्ये कोणी राहते, तो ईस्टमध्ये राहतोय, ठीक आहे, त्याची प्रगती झाली आहे चांगली, पण तो वेस्टमध्ये जातोय तर अपोजिट आहे. तर तिथे गेल्यानंतर त्याची प्रगती होईल नाही होईल अजिबात सांगू शकत नाही. ओके. कारण त्याने मुख्य दिशा सोडून दिली आहे. ज्या दिशेला त्याची प्रगती झाली होती त्याच्या दुसऱ्या दिशेमध्ये तो चाललाय, त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये तो चाललाय, बरोबर. तर ते नाही चालणार. अच्छा. ह्याच्यानी पण पूर्ण खूप फरक लाईफ पडतो, चेंज होऊ शकते. खूप चेंज होतो. कारण लाईफस्टाईलच बदलून जाते. बरोबर आहे. त्याचं कारकत्व वेगळं आहे, याचं कारकत्व वेगळं आहे. तुम्ही ते घेऊन याच्यात नाही घुसू शकत. बरोबर. मग आपण बघतो ना की आता समजा तुम्ही या घरामध्ये राहताय तर तुम्ही घर परत शोधायला जाल ना तर या दरवाजाची घरं तुम्ही शोधत बसणार, तीच तुम्हाला आवडणार, कारण तुम्हाला सवय झाली आहे त्या दिशेची. मग तीच दिशा तुम्हाला मदत करणार. दुसरी दिशा मदत नाही करत, ती किती पण शुभ असू दे. अच्छा. नाही करत. दादा, जसं आता तुम्ही म्हणालात की एखाद्या व्यक्तीची पत्रिका चांगली असेल तर वास्तू पण इतका म्हणजे ते कुठे ना कुठे आपण सेफ असतो त्याच्यामध्ये पण. तर आता जसं जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तर त्या जन्माची पत्रिका जी असते त्या बाळाची ती आपण कधी बनवायची? ॲक्च्युली जेव्हा लग्न होतं आणि ते लोक बाळाचा चान्स घ्यायचं ठरवतात किंवा बाई गरोदर राहते त्याची बायको, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्वतःची पत्रिका दाखवून घेतली पाहिजे की बाळाचं स्वास्थ्य कसं असेल. ठीक आहे. पत्रिकेमध्ये पंचम स्थान आहे, 5वा भाव जो आहे तो अपत्याचा भाव आहे. पत्रिकेमध्ये गुरु पण तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण संततीचा कारक गुरु आहे. तर गुरुची स्थिती आणि 5व्या स्थानाची स्थिती ही खूप मॅटर करते. त्याच्यावरून कळतं की बाळ बळकट असेल, आजारी असणार आहे किंवा काय असणार आहे. तर तिथून कळणार. जर ते तिथे कळतं की बाळ बळकट आहे तर मग कधी पण करू शकतो. आणि किंवा त्याच्या आधीच कळतं मग आपल्याला की बाळ चांगलं नसेल. जसं माझ्याकडे एक क्लायंट आलेलं, त्याने काहीतरी 4 महिन्याचं झालं होतं बाळ. त्याने पत्रिका दाखवली बायकोची. त्याला म्हटलं बाळाचा प्रॉब्लेम आहे, त्याला पाणी कमी होतं गर्भाशयामधलं आणि त्याला अपंगत्व येणार त्याच्यामुळे. ते तसंच झालं, त्यांना अबॉर्ट करावं लागलं. तर हे पहिल्यांदाच कळतं. त्याच्यानंतर जेव्हा बाळ जन्म घेतं ते परिपूर्णच झालेलं असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की बाळ व्यवस्थित आहे, त्याची वाढ व्यवस्थित होती. मग पत्रिका केव्हाही बघू शकतो, असं काय नाही. अच्छा. पूर्वी फार घाबरायचे की कारण पहिल्यांदा बाळं खूप जायची, टिकायची नाहीत, त्यामुळे भीती वाटायची की पत्रिका काढली आणि काय झालं तर. ओके. आता असं काय होत नाही. म्हणजे त्याच वेळी जर त्यांनी पत्रिका दाखवली आणि जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर तुम्ही त्याच्यानंतर काही असं त्यांना रेमेडीज वगैरे देतात? बाळासाठी काही रेमेडी नाही आहे. तर दादा, आता असं बोलतात की पत्रिकेवर ना तुमचा पार्टनर कोण असेल हे माहिती पडतं. म्हणजे तो कसा दिसतो, काय काम करत असेल, नाव काय असेल, स्टार्टिंग लेटर वगैरे, हे सगळं माहिती पडतं. तर हे कसं होतं?
जसं लग्न राशी त्या समोरची जी राशी असते ती 7व्या स्थानाची राशी असते, जिथून सप्तम भाव म्हणतो आपण, त्याला म्हणतो भारी असतात. तर त्या ठिकाणी जी राशी असेल त्याची जे अध्यक्षर असतील त्यापैकी त्या व्यक्तीचं नाव असतं. बरोबर. ठीक आहे. त्या राशीचे जे स्वरूप असेल तसा तो माणूस दिसत असणार किंवा ती मुलगी दिसत असणार. ती दिशा कुठली आहे तर त्या प्रत्येक राशीला एक दिशा दिलेली आहे. समजा तुळा राशी असेल तर तिला पश्चिम दिशा दिली आहे, तर मग येणारा कुठून असणार आहे तर पश्चिम दिशेवर येणार. त्याचं शिक्षण कसं असेल तर तो शुक्र आहे, तो कुठल्या अवस्थेमध्ये, तो काय काम करतो त्याप्रमाणे आपण सांगू शकतो की तो काय काम करत असेल. ओके. असं सिंपल आहे एवढं. ओके. तर दादा, जेव्हा तुमच्याकडे एखादा जातक येतो पत्रिका बघायला, त्यावेळी तुम्ही कोणत्या गोष्टीला म्हणजे जास्त महत्त्व देता, नाही तर त्या गोष्टीमुळे समोरच्याची आपण म्हणू शकतो की लाईफ चेंज होऊ शकते. एक्झॅक्टली. तर ते कोणत्या गोष्टीला तुम्ही जास्त महत्त्व देता? मी कोणी जातक येतो माझ्याकडे तर मी शनीला खूप महत्त्व देतो की शनीचं भ्रमण कसं आहे आणि त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये शनी आधी कुठे बसलेला आहे. त्याप्रमाणे मला कळतं की याचं कर्म म्हणजे याचं काम करायची पद्धत काय, किंवा याचा स्वभाव काय, किंवा याचं ओरिजिन काय आहे. मग त्याप्रमाणे आत्ता जो चाललेला शनी आहे त्याला मी महत्त्व देतो की त्या शनीवर त्या शनीचे योग कसे चालले आहेत, त्यामुळे त्याला जे काय पाहिजे ते मिळेल सोप्या रीतीने, किंवा त्याला परिश्रम घ्यावे लागतील किंवा वाट पाहायला लागेल. तर शनी मला सांगणार आहे की त्याला वाट पाहायला लागेल की झटपट मिळेल. त्याच्यानंतर दुसरा प्लॅनेट आहे मी गुरु घेतो की भाग्य त्याला कितपर्यंत साथ देणार आहे. समजा मी काही सांगेल पण त्या भाग्याने पण त्याला साथ द्यायला पाहिजे, तर मी शनीचा आणि गुरुचा योग बघतो की कर्माला धर्म साक्ष आहे का ते मी पाहतो. आणि जर मला तिथे साक्ष मिळालं तर मी त्याला गॅरंटीने सांगतो हे 100% घडणार 30 दिवसामध्ये. एवढा मला कॉन्फिडन्स येतो. तिसरा प्लॅनेट आहे राहू, की अकस्मात कोणती गोष्ट घडणार आहे तर राहूमुळेच घडते. तर त्यावेळेस मी राहूचा पण भ्रमण बघतो की तो गुरु आणि शनीबरोबर तो कोणते योग करतोय आणि त्याला तो त्याच्या आधी कुठल्या ठिकाणी आणि काय काम करू शकतो. तर या 3 प्लॅनेटला मी महत्त्व देतो, बाकी इतर प्लॅनेटला मी जास्त महत्त्व देत नाही. ओके. तर हे 3च प्लॅनेट खूप जबरदस्त रिझल्ट देतात आणि माझा फोकस या तिघांकडेच असतो आणि मी गोचरीवरूनच पत्रिका बघतो, बाकी मी दुसरं काही पाहत नाही. ओके. आता बरेचदा मी पण ऐकलं आहे की पत्रिकेनंतर माहिती पडतं की एखाद्या व्यक्तीला रत्न दिले जातात की तुला ह्या रत्नाचा अंगठीमध्ये तो स्टोन असला पाहिजे. तर हे कसं डिसाईड होतं? आता सगळ्यात पहिल्यांदा तर लग्नेश हा महत्त्वाचा आहे. त्याचा प्रत्येकाने तो स्टोन घातलाच पाहिजे असं मी म्हणेल, कारण त्यामुळे तुम्ही आणखीन बळकट होता. तसं तुमचा देह आहे तर त्यासाठी एक कोणतरी स्टोन दिलेलं आहे, त्याची जी तत्त्वं असतात ती तुमच्यामध्ये असतात आणि तो स्टोन ती तत्त्वं आणखीन वाढवायला मदत करतो. तर त्याला तुमच्या हाडांना बळकटी मिळते, तुमच्या रक्ताला बळकटी मिळते, तुमच्या मेंदूला बळकटी मिळते, म्हणजे बरीच कामं करतो. जर तो ओरिजिनल असेल, कुठला पण घेऊन घातला तर काय फायदा नाही होत. त्याच्यानंतर तुमच्या भाग्यस्थानाचा जो कोणी असेल स्वामी त्याचा स्टोन घालावा. पंचम स्थानाचा कोणी असेल स्वामी त्याचा स्टोन घालावा. तर जर स्टोन वापरायचं असेल तर पहिल्या 5व्या आणि 9व्या भावाचे जे स्वामी असतात त्यांचं स्टोन वापरावं. ते तुम्हाला नेहमी फळ चांगलंच देणार, कधीही वाईट फळ देत नाहीत, त्याचं कधीही नुकसान होत नाही. आता बरेच रील्स लोक बघतात, त्याच्यावरती वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात की ह्यांनी हे स्टोन घालावं. लोक पण कन्फ्यूज झाले. तर पत्रिका दाखवल्यानंतर कन्फर्म होतं का की ह्या जातकाला हा स्टोनच? पत्रिकेमध्ये तर कळतंच, पण UPचे वगैरे जे लोक आहेत ते काही घालायला लावतात, म्हणजे त्यांची वेगळी पद्धत आहे, त्यांना ती योग्य वाटत असेल. पण आम्ही जे पारंपरिक पद्धतीने शिकलो तर आम्ही जो लग्नेश असतो, जो 5व्या स्थानाचा स्वामी असतो, जो भाग्यस्थानाचा स्वामी असतो त्यांचे स्टोन घालायला लावतो आणि ते पण गरज असेल तर, आणि त्याचा 100% फायदा होतोच होतो. जातकाने स्टोन कुठूनही घ्यावेत, त्याचा काय प्रॉब्लेम नाही, पण घ्यावं तर चांगलेच घ्यावेत. म्हणजे स्टोन घातल्यानंतर असं काही होतं की आपल्यासोबत आपले जे राशी ज्या चालू आहेत जसं 100% जसं 5वं स्थान हे बुद्धीचं स्थान आहे, ठीक आहे, त्यामुळे तुमची बुद्धी प्रगल्भ होऊन जाते, विकसित होते जर तो पर्टिक्युलर स्टोन तुम्ही घातला. भाग्यस्थान तर तुमच्या भाग्यासाठीच आहे की तुमची प्रगती चांगली व्हावी, तुमच्या भाग्यामध्ये तुम्हाला मदत मिळावी, तर ती तुम्हाला 100% मिळतेच मिळते. पण उगाच उठून तो पुष्कराज घालणं, उगाच उठून नीलम घालणं हे 100% चुकीचं आहे. कारण त्याने खूप, जसं पुष्कराजमुळे लोक जाडे होतात, म्हणजे त्यांचं वजन वाढायला सुरुवात होतं अचानक. नीलममुळे त्यांना हाडाचे प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे पत्रिका तपासून घ्यावी. हे जर शुभ परिस्थितीमध्ये दोन्ही प्लॅनेट असतील तरच वापरावं, नाही तर वापरू नये. त्याची पण प्रत्येक एक वेळ असते का तिथपर्यंत? प्रत्येकाची वेळ नाही. आता जसं आहे ना, पत्रिकेमध्ये नववंश हा खूप मोठा फॅक्टर आहे. आता नववंशाबद्दल जास्त कोणी बोलत नाही, पण प्रत्येक नववंशाला एक वेगळी नावं दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय नववंश असे, जसे घोरांश आहे, क्रोधांश आहे, नीचांश आहे, त्याच्यानंतर घृणांश आहे, किंवा नपुंसकांश आहे. तर हे जे आहेत हे सगळे वाईट नववंश मानले गेलेत. कोणता प्लॅनेट जर त्याच्यामध्ये जातो तर तो फळ देण्यासाठी अजिबात चांगला नसतो, तो बिघडलेला असतो. तर त्याचे स्टोन घालून काही अर्थ नसतो. आता बरेच ज्योतिषी असतात ते बघत नाही की कोणत्या नववंशामध्ये कुठला प्लॅनेट गेलेला आहे, मग तो स्टोन घालून पण त्यांना फायदा होत नाही. मग ते बोलतात आम्ही स्टोन तर घालता तर फायदा होत नाही. तर त्याचं कारण हे असतं की त्याला नववंशामध्ये बळ बिलकुल मिळत नसतं, त्यामुळे तो काम करत नाही. त्यामुळे जर नववंशी
बलवान ग्रह असेल त्याचा स्टोन वापरावा, हम्म. तर तो तुम्हाला नक्कीच फळ मिळवून देणार. म्हणजे नुसतं इथून तिथून ऐकून तुम्ही जर हा, काही तर घातलं तर ते चुकीचं आहे. negative त्याचं पण तुम्हाला impact खूप होतं. जसं गाठी बनणं, हा. जर पुष्कराज गुरु चांगला नसेल पत्रिकेमध्ये तर रक्तामध्ये गाठी होऊ शकतात, अच्छा. मेंदूमध्ये गाठी होऊ शकतात, ओके. किंवा तुमचा स्थूलपणा वाढतो, अंगाला सूज यायला लागते, असं काही होऊ शकतं. ओके. त्यामुळे विचारूनच घालावं. बरोबर. मनाने तर कोणते स्टोन कधीच घालू नये, बेकार आहे. आणि आता जर कोणाला पत्रिका पाहायची असेल, तुम्हाला भेटून तुमच्याशी कन्सल्टेशन जर काही हवं असेल, ॲक्च्युली भेटूनच पत्रिका पाहावी. त्यामुळे काय होतं की त्यावेळेस आकाशामध्ये कुंडली चाललेली असते, तिला आपण म्हणतो की आकाशाची प्रश्नकुंडली. ठीक आहे, ती तुमचा प्रॉब्लेम सांगणार ज्योतिषाला की ही व्यक्ती कोणती इच्छा घेऊन आलेली आहे. ओके. त्यामुळे तुमचं कोणतं पण काम असेल ते संबंध सोपं होऊन जातं. आता तुम्ही बोला की फोन आहे, आता सगळे फोनवरतीच व्हॉट्सअपवर बोलतात. पाठवतो. हां, ते का चुकीचं आहे? कारण तुम्ही जेव्हा मला पाठवता, मेसेज करता किंवा माझ्याशी फोनवर बोलता, तुमचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. तुम्ही एकाच वेळेस 10 कामं करत असता. बरोबर आहे. पण तुम्ही जेव्हा माझ्यासमोर बसता तेव्हा तुम्ही फक्त माझ्यावरच बसलेले असता आणि विचार करत असता की मी काय सांगेन. करेक्ट. तर तुमची इच्छाशक्ती जास्त प्रबळ झालेली असते माझ्या उत्तरासाठी, जे फोनवरती आणि व्हॉट्सअपवरती नाही होत. पॉसिबल नाही. त्यामुळे ते फाइंड आउट करणं चुकीचं आहे. आणि मग मी काय पण सांगणार, कधी कधी पटतं, कधी कधी नाही पटत. मग म्हणतो की समोरचा व्यवस्थित उत्तर देत नाहीये, कारण तू तेवढा एकाग्रच नाहीये, बरोबर. तर मी उत्तर कसं देणार? म्हणून समोर बसणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं ऑफिस कुठे आहे? माझं वाशीला ऑफिस आहे सेक्टर 17मध्ये. तर तिथे येतात लोक. मी सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत बसतो, तर बरेच लोक तिथे भेटायला येतात मला. ओके. तर आपल्या ऑडियन्समध्ये पण जर कुणाला पत्रिका दाखवायची असेल तर ते वाशीला ऑफिसमध्ये येऊन, ऑफिसमध्ये येऊन मला भेटू मी शकतात. पूर्ण तुमचा डिटेल ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. चालेल. म्हणजे कुणाला जर काही कन्सल्टेशन, कुणाला काही जाणून घ्यायचं असेल पत्रिकेबद्दल, ते तुम्हाला येऊन भेटू शकतात. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच दादा, तुम्ही इतकी छान माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना. कारण कुंडलीवरती बरेच प्रश्न होते आणि ह्या पॉडकास्टनंतर बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही मिळालेत. ते सोडून वास्तू रिलेटेड पण आपण ज्या गोष्टी केल्या त्या अशा होत्या की थोड्याच पण खूप महत्त्वाच्या होत्या, कारण त्याच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी आता इंटरनेटवरती चालू आहेत, लोक घाबरतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला वास्तू रिलेटेड पण काही प्रश्न असतील, तुम्ही दादांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ॲड्रेस आणि मी कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे.